सिद्धं सुद्धं पणनीयं जिनेन्द्रवर्णेन चन्दमकलं तं गुणरयनभूषणोदयं जीवस्य परिवर्णं मोक्षम्। जय सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। परम पूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। परम पूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य आचार्य मोहम्मद दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। नमस्कार। लेशाधिकार आहे, लेशामार्गना या लेशामार्गामध्ये क्षेत्राधिकार चालू आहे। क्षेत्र अधिकार संपला का स्पर्शनाधिकार चालू झाले। स्पर्शनाधिकारामध्ये अशुभ लेशामध्ये किती क्षेत्र आहे तर सांगितलं होतं का 3 स्थानामध्ये सर्व लोक क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये पुन्हा स्वतंत्र 3 स्थान म्हणजे स्वस्थान समुद्घात आणि उत्पात याला म्हणायचं 3 स्थान। 3 स्थानामधलं क्षेत्र सांगितलं, स्पर्श सांगितलं सर्व लोक आहे म्हणून। मग त्यामध्ये समुद्घातामध्ये सगळ्यामध्ये सर्व लोक येणार नाही आणि विहार व स्वस्थानामध्ये पण सर्व लोक क्षेत्र नाही। स्वस्थानमध्ये वेदना समुद्घात, कषाय समुद्घात, मारणांतिक समुद्घात आणि उपपाद याच्यामध्ये सर्व लोक क्षेत्र येणार। कारण अशुभलेशावाले जीव सर्व पूर्ण लोकांमध्ये भरलेले आहेत। मग तिथं वेदना समुद्घात पण करतील, कषाय समुद्घात पण करतील आणि मारणांतिक समुद्घात पण कुठं पण करू शकतात ते। आणि उपपाद पण त्यांचा प्रत्येक प्रदेशावर आहेच। कोणी ना कोणी जीव सगळीकडे उत्पन्न होतात आणि क्षेत्र नाही, क्षेत्र सर्व लोक आहे। तिथं स्पर्शांतर सर्व लोक संभवू शकते ना। एकाला उपवास सुद्धा सर्व लोक सांगितला, मारणांतिक पण सर्व लोक आहे। तर तिथं स्पर्शांतर सगळं भूतकाळ घ्यायचं आहे। त्यामुळे भूतकाळामध्ये सगळ्या लोकांमध्ये स्पर्श झालेलाच आहे। ह्या 5 पदाच्या अपेक्षेने सर्व लोक स्पर्शन सांगितलं। आता राहिलं कोणतं विहार व स्वस्थान आणि वैक्रिय समुद्घात। तर वैक्रिय विहार व स्वस्थानाचं पहिल्यांदा कळलं पण की तेजलेशामध्ये तिर्यंचनची मुख्यता घ्यायची तिथं, कारण अशुभलेश आहेत ना, नाही तेजलेश नाही आपल्या अशुभलेशामध्ये घ्यायचं। त्यामुळे देव तर येणारच नाही, देवांना अशुभलेशा नाही आणि नाडके आहेत परंतु ते आपलं बीड सोडून कुठं बाहेर जात नाहीत फिरायला। त्यांचं ते स्पर्शन सगळीकडे होणार नाही। मग तिर्यंचे जे आहेत ते पूर्ण एक राजू व एक राजू मध्ये तिर्यंचे आहेत। मग त्यामध्ये कधी पण कुठल्या पण स्थानाला स्पर्श झालेला असणार ना विहार करता करता तिर्यंच्यांचा त्या अशुभलेशच्या सहित पूर्ण एक राजू व एक राजू मध्ये सगळीकडे विहार करत गेलेलेच असणार ना स्पर्शांमध्ये। वर्तमान काळ घ्यायचं नाही, अतीत काळ कधी कोणी कुठं कधी कोणी कुठं असा स्पर्श केलेला असणार। त्या पूर्ण एक राजू व एक राजूला स्पर्शन होणार। साखर कशात घ्यायचं? तिर्यंच्या अशुभलेशासहित 7 नरकामध्ये जाऊ शकतो ना। मग स्पर्शन नाही मारणांतिक समुद्रात तर आपण पूर्ण लोकच घेतला ना। त्या मारणांतिक समुद्रात ते काढायचंच नाही। मारणांतिक समुद्रात पूर्ण लोकच आहे, कारण एकेंद्र जीव आहेत ना कृष्णलेशासहित पूर्णच लोकांमध्ये आहेत। मग तिथे सगळीकडेच मारणांतिक समुद्रात करतात, उपपाद पण सगळीकडेच आहे। त्या मारणांतिक समुद्रात आणि उपपादामध्ये सर्व लोक क्षेत्र स्पर्शन आहे। फक्त विहारवरच्या अपेक्षेने विहार करत कुठंपर्यंत जाणार तर नारकी तर आपापल्या नरकाच्या आणि त्याच्या पण आपापल्या वेळामध्येच विहार करतात, बाहेर करतच नाही। त्याचं क्षेत्र थोडंच येणार, तेवढा संख्यात योजनामध्येच करणार। परंतु तिर्यंचे एक राजू व एक राजू मध्ये सगळीकडे कुठं पण विहार करून तिर्यंचे करू शकतात। त्यामुळं त्यांचं विहार व स्वस्थानाचं स्पर्शन किती येणार? कुशलाचं अशुभलेशाचं आहे, म्हणजे कृष्णलेशा वेगवेगळ्या सगळ्या लेशांचं, कृष्णलेशा, नीललेशा, काकलेशा तिन्ही मध्ये पण।
म्हणजे किती क्षेत्र होईल? एक राजू गुणिले एक राजू. जो मधला तिर्यक लोक आहे ना तो सगळा एक राजूचा. सगळीकडे कुठं ना सगळीकडे स्पर्शन भूतकाळामध्ये कुठं ना कुठं तरी झालेलंच आहे ना तिर्यंचांचं. कुठला असं जागा राहिली नाही की जिथे विहार केला नसेल अशुभ्रेष्ठा तिर्यंचाने. त्या पूर्ण एक राजू स्पर्शन येणार आहे. उंची किती येणार तर तिर्यक लोकांची तर संख्या सूच्यंबुल. कारण त्यांची उंची किती असणार तिर्यंचांची जास्त असते संख्या सूच्यंबुलच असणार. त्यामुळे संख्या सूच्यंबुल ते उंची घ्यायची. म्हणून एक राजू गुणिले एक राजू. राजू प्रकार गुणिले संख्या सूच्यंबुल. मग इथं काय होणार? राजू प्रकार होणार. जगत प्रतरला 49 ने भागलं की काय होतंय? राजू प्रतर. एक राजूचा वर्ग. भूमीमध्ये तर सगळे तिर्यंचाने शुभलेश आहे, पितलेश आहे. मग त्या सगळ्या असंख्यातील समुद्र सोडले तर मग एक राजू कसे येते? एक विहार कसे येणार त्यांचा? आता ते तर सगळे शुभलेशवाले आहेत सगळे जगातले. भूमी द्वीपामध्ये वगैरे आहेत तिथं. मग तिथले तिर्यंचे ते देव वगैरे त्यांना म्हणून टाकतात का नाही तिर्यंचांना त्या समुद्रामध्ये द्वीपामध्ये. तेवढं कुठं जागा राहिलीच नाही अनादी काळापासून. म्हणजे अनंत काळात गेला तर कुठं अशी जागा शिल्लक नसतात की तिथं स्पर्श झालेला नाही. आणि स्वयंपुरमान समुद्रातले ते तिर्यंचांना पण आणून टाकत असतील ना ते इकडं बदलादेश समुद्रामध्ये. एक राजू ते सगळे क्षेत्र विहाराच्या पेक्षा. म्हणजे जगत हे चला 49 भाग आणि संख्या सूच्यंबुल एवढं विहार स्वस्थानाचं क्षेत्र होणार. कुणाचं? कृष्ण देशावाल्याचं आणि सगळ्याच तिन्ही देशावाल्याचं येणार असं एवढं. हा. आणि आता वैक्रिक समुद्घातामध्ये क्षेत्रस्पर्श. तर वैक्रिक समुद्घात कोण कोण करतात म्हणून सांगितलं होतं? वायुकायिक, तेजकायिक, अग्निकायिक आणि वायुकायिक जीव एक केंद्रामध्ये वैक्रिक क्रिया करतात. तर हित्व मध्य लोकापासून ते 12व्या स्वर्गापर्यंत 5 राजूपर्यंत वायुकायिक जीव ठसाठास भरलेले आहेत. कुठं एक प्रदेश सुद्धा जागा नाही जिथं वायुकायिक जीव नाही. आपण वारस नसेल तर आपण कसं जगणार? म्हणजे तर वायुकायिक जीव पूर्ण इथून ते वर 12व्या स्वर्गापर्यंत पूर्ण भरलेले आहेत नालीमध्ये. तर 5 घन राजू पूर्ण ते वायुकायिक जीव तिथं आहेत. त्यामुळे मग तिथं ते कुठं पण विक्रिया सगळे ठिकाणी झालीच असणार ना अतीत काळामध्ये. त्या 5 घनराजूमध्ये जे वायुकायिक जीव आहेत त्याने कुणी कुठं कधी अशी हे विक्रिया केलेली आहे. त्यामुळे पूर्ण ते 5 घनराजूपर्यंत काय झालेलं आहे? स्पर्शन झालेलं आहे. म्हणून तिथं काय होणार? एक राजू बाय 5 राजू उंची असं म्हणजे 5 घनराजू. फक्त वैक्रिक घ्यायचं ना, अगदी काही नाही. आता वैक्रिक समुद्घात अशुभलेशामध्ये सामान्य आपण लावणार. तर तिथे जे जीव त्याच्यामध्ये असतील ते सगळेच येणार ना. विक्रिया करणारे कोण जीव येतील ते सगळेच त्याच्यामध्ये येणार. अग्निकायिक जीव फक्त इथे मध्ये लोकांमध्येच करतील, वर येणार नाही. जे 5 घनराजूमध्ये वायुकायिक जीव त्यांच्या अपेक्षेने सांगितलं वैक्रिक समुद्राचं क्षेत्र. तर तिथे आपण अशुभलेशा सहित बघायचं मग कोण जीव आहे काय जीव आहे. हा. परंतु तिथे आपण अपेक्षा लावणार तर वायुकायिक जीव आहेत म्हणून 5 राजू होते. एक राजू गुणिले एक राजू गुणिले 5 राजू. एक राजू बाय एक राजू आणि उंची किती? 5 राजू. तर किती झालं ते? जगतस्थानी गुणिले जगतस्थानी काय होणार? लोक 7 गुणिले 7 गुणिले 7 343. म्हणजे एक घनराजू झाला. हा लोकाला 343 ने भागलं की काय होतं? एक घनराजू होतं. म्हणजे एक राजू बाय एक राजू उंची असा तुकडा काढायचा.
आपण लोकांचे असे एक राजू असे जर तुकडे केले तर किती होतात? 343 होतात. पूर्ण लोकांचे एक राजू लांब, रुंद आणि उंच असे आपण ठोकळे काढले तर किती होणार? 343 होणार. आणि असे किती घ्यायचे आपल्याला? 5 मध्ये लोकांपासून 12 लोकांपर्यंत उंची 5 राजू आहेत. म्हणून तर काय झालं? 5 घनराजू. पुढचे सगळे वायफाय त्यातच आले का? कुठल्या? आता 12 सर्वांचे पुढे वायफाय. आता ते सगळे बाकीच्या वायुकायकांचं काढलं तर ते लोकांचा असंख्यात्व भागच आहे. त्यामुळे ते ह्याच्यामध्येच गलबीत झाले. त्यांचं क्षेत्र वेगळं सांगायची काही गरज नाही. त्या 3 रेषांना काय म्हटलं तुम्ही? लोक हे एक रेषा दिली त्याला म्हणतात जगश्रेणी. आणि जगश्रेणीला 7 न भागलं की काय? तो राजू येतो. आपण म्हणतो ना एक राजू. लोकाकाशाची उंची किती आहे? 14 राजू आहे. एक राजू म्हणजे किती? जगश्रेणीचा 7वा भाग. म्हणून जगश्रेणीला 7 न भागलं. इथं हे जगश्रेणीला 7 न भागलं एक राजू. जगश्रेणी 7 न भागलं 5 राजू घ्यायचे. इथं उंची 12 सर्गापर्यंतची उंची. हा वायुवायू पूर्ण भरलेले आहे. कुठे जागा शिल्लक नाही. पूर्ण 5 घनराजूला त्यांनी व्यापले नाही. तर हे सगळं वैज्ञानिक समुद्राचं क्षेत्र आशुक्लेशामध्ये येणार. ते जे 5 लिहिले आहे हा ते 5 बॉक्स घ्यायचेच का? ते 5 राजू म्हटले ते सगळे बॉक्स नाही. एक तर काय लांबी त्याचे 1 राजू, त्याची रुंदी 1 राजू आणि त्याची उंची पण किती आहे? 5 राजू. असं पूर्ण क्षेत्र होणार 12 सर्गापर्यंत. 1 राजू लांब आहे, 1 राजू रुंद आहे आणि 5 राजू उंच आहे. तर तिन्हीचा गुणाकार केला तर ते 5 घन राजू झाला. प्रत्येक म्हणताना आपण राजूच म्हणणार आणि तिन्हीचा गुणाकार केला तर ते घन झाला ना. हे राजू 1 राजू गुणिले 1 राजू गुणिले 5 राजू बरोबर 5 घन राजू झाले. काय शंका तुमची नाही लक्षात आली? म्हणजे तुम्ही आता ते 343 बॉक्स बनतील असं बोलला. हा मग तर ते त्या 343 मधले 5 बॉक्स येणार ना. हे 5 बॉक्स येणार 343 पैकी. 5 राजू पर्यंतचे बॉक्स. हा ते 5 राजू पर्यंत 5च बॉक्स होतात. 5च बॉक्स होतात. यासोबत कसं नाडी येणार ना. इथं नाडी आहे. ही मध्य लोकापासून ते 7 राजू आहे ना. तर हे 5 राजू पर्यंत हे वायफायची होती. तिथून ते इथपर्यंत हे 5 बॉक्स आहेत. फक्त त्रसनाडीमध्ये 14 बॉक्स येणार. त्रसनाडीमध्ये फक्त 14 बॉक्स येणार 343 पैकी. म्हणजे त्रस पर्यायची दुर्लभता लक्षात घ्या. आणि बाकीचे 14 सोडले म्हणजे 329 जे घनराजू आहेत ते सगळे बाहेरच आहेत त्रसनालीच्या. म्हणजे एकेंद्रिय जीवांचं ते सगळं क्षेत्र आहे. त्रसजीवांचं फक्त क्षेत्र 14 आणि त्या 14 राजूमध्ये पण सगळीकडे त्रसजीव नाही. जे विमान वगैरे आहेत, बेळ आहेत किंवा हे मध्ये 2 द्वीप आहेत तिथेच फक्त ते त्रसजीव आहेत. बाकीच्या ठिकाणी आणखी एकेंद्रिय जीव किंवा हेच आहेत. नरकामध्ये सुद्धा मध्ये वातवलय जे आहे ते आहेत. परंतु ते जे नरक भूमी जी आहे ती किती छोटी. 1 राजू मध्ये फक्त 1,80,000 नंतर 28,000 36,000 24,000 वगैरे एवढीच ते पृथ्वी आहे. आणि त्या पृथ्वीमध्ये पण बेळ आहे ते थोडेच आणि त्याच्यामध्ये फक्त नारकी जीव आहे. ते त्रसजीवांचं क्षेत्र खूप कमी आहे. आणि एकेंद्रिय जीवच लोकांमध्ये सगळीकडे भरलेले आहे. म्हणून स्थावरातून त्रस पर्याय प्राप्त करणं सुद्धा आचार्यामध्ये त्रस पर्याय लहित रणदे जोर दुर्लभ चिंतामणी जो दुर्लभ लही चिंतामणी तो पर्याय लहित रसतनी. जसं चिंतामणी रत्न प्राप्त होणं दुर्लभ तसं त्रस पर्याय प्राप्त होणं एवढं दुर्लभ आहे. ते किती क्षेत्र कमी आहे त्रस पर्यायचं. त्रस पर्यायचं स्थिती कमी आहे. त्याच म्हणजे काळ मर्यादा कमी आहे. सगळंच कमी आहे त्रस पर्यायचं. आणि त्या त्रस पर्यायामध्ये पुन्हा
संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त, आणि संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तामध्ये सुद्धा मनुष्य पर्यायचे तर किती दुर्लभता आहे. मनुष्याचं क्षेत्र फक्त 45 लाख योजन आहे. हे तिरेचे तर एक राज्यामध्ये सगळीकडे आहे, परंतु मनुष्य कुठे आहे? फक्त 45 लाख योजन. किती क्षेत्र कमी झालं मनुष्यांचं. मनुष्यांची संख्या किती? फक्त संख्याच. हे कोणते सांगते प्रमाण. मनुष्याचा काळ जो आहे आयु ते पण कमीच, आणि मनुष्यपर्यंतच्या बंधाला कारणीभूत जे भाव आहेत ते सुद्धा कमीच आहे. जे बंधार व्यवसाय स्थान म्हणतो ते आपण, ते सुद्धा कमीच आहे सगळ्यामध्ये. पण सगळे असे ही दुर्लभता लक्षात येते त्याच्यातून आपल्याला. मग काय झालं होतं आपलं हे 5 घनराजू वैक्रिक समुद्घाताचं आशुक्लेशामध्ये क्षेत्र येतं, स्पर्शन येतं. कारण 5 घनराजूला सगळीकडे वायू जीव आहेत, तर कुठं ना कुठं सगळ्या वायू जीवाने तिथं विक्रिया केलेली, स्पर्श झालेलाच असणार. आता 7 अपेक्षेनं स्पर्शन सांगितलं, त्याच्यामध्ये 3 नाही संभवत. 3 कोणते नाही? तेजस समुद्घात नाही, आर समुद्घात नाही, आणि केवली समुद्घात आशुक्लेशेमध्ये होत नाही. म्हणून 7 अपेक्षेनं तिथे स्पर्शन सांगितलं. आता पुढं तेजोलेशावाल्या जीवांचं स्पर्शन सांगतात. गाथा 546 नंबरची गाथा आहे. 546 आणि 47 नंबरच्या गाथेमध्ये शुभलेशावाल्यांचं स्पर्शन सांगितले आहे. हे 2 गाथा वाचू आणि मग आपण पुढे काढू. ते उत्सय सठाणे लोगस्य असंख्य भागमेत्तं तु अडचोदश भागावा ते सोना होंती नियमेन तेजोलेशावाल्यांचं स्वस्थानामध्ये स्पर्शन किती आहे? लोकाचा असंख्यातावा भाग मात्र आहे. स्वस्थान म्हणजे तिथे जे राहतात तेवढीच जागा घ्यायची, त्याला स्वस्थान म्हणायचं. मग त्या स्वस्थानाच्या अपेक्षेने बघितलं, एक केंद्रामध्ये तर नाहीच ना तेजोलेशा. फक्त कोण येणार? मध्य लोकामध्ये मनुष्य आणि तिर्यंच, आणि स्वर्गामध्ये भवनत्रिक आणि सौधर्मद्विक, सौधर्मायशान स्वर्गातले देव येणार. मग सौधर्मायशान स्वर्गातल्या देवांच्या पण विमानाचं जर आपण घनपण काढलं तेवढ्या तर ते सुद्धा काय ते लोकांचा असंख्यातावा भागच येते. पूर्ण एक राजू येत नाही. आणि ह्याचं क्षेत्र जे मध्य लोक आहे तिथं तिर्यंची जीव राहतात, मग त्यांचं स्वस्थानाचं क्षेत्र काढलं तर ते सुद्धा किती येणार? सगळ्या राजूमध्ये व्यापलेले नाही आहेत ना स्वस्थानाच्या अपेक्षेनं. विहार करून इकडे तिकडे जातील, परंतु स्वस्थानामध्ये आपल्या जागेत जिथे जिथे राहतात ती जागा काढायची, तर ती किती येते? लोकांचा असंख्यातावा भागच येतो. 18 भागावा देसुना होंती नियमेन, आणि किंवा विहार व स्वस्थानाच्या अपेक्षेनं. स्वस्थान म्हटलं ना, तर स्वस्थानामध्ये सांगतात. मग त्यातलं पहिलं स्वस्थान म्हणजे स्वस्थान घ्यायचं, आणि दुसरे हे सांगितलं ते विहार व स्वस्थानाच्या अपेक्षेनं. विहार करून जातात जसे सौधर्मा स्वर्गातल्या ऐशा स्वर्गातले देव व 16व्या स्वर्गापर्यंत विहार करीत जातात, आणि खाली 3ऱ्या नरकापर्यंत विहार करीत जातात. तर पूर्ण त्यांनी कुठे ना कुठे स्पर्शन सगळीकडे झालाच ना. एक राजू, तर विहार करत गेले. कोण कुठल्या पंक्तीनं जातील, कोण कुठल्या आकाशाच्या पंक्तीनं जातील. मग सगळ्या देवांनी अतीत काळामध्ये काय झालेलं आहे? सगळीकडे त्या पूर्ण गणराजूला स्पर्श झालेला आहे. इकडून सगळीकडनं, इथून इकडे गेले, कोण इकडून गेले, सगळ्या पूर्ण एक राजूतून सगळीकडून त्यांचा विहार झालेला आहे. त्यामुळं ते सगळं स्पर्श येणार कुठेपर्यंत? 3ऱ्या नरकापर्यंत आणि 16व्या स्वर्गापर्यंत. किती होणार ते राजू? 16व्या स्वर्गापर्यंत आहे 6 राजू, आणि खाली 3ऱ्या नरकापर्यंत आहे 2 राजू.
ते 14. दुसरं नरक 1 राजूपर्यंत आहे. तिसरं नरक 2 राजू. चौथं नरक 3 राजू. त्याच्या खाली लांबी किती आहे नरकामध्ये लक्षात ठेवायचं. तसं दुसऱ्या नरकापर्यंत किती राजू होतात? मध्य लोकापासून 1 राजू होतो. तिसऱ्या नरकापर्यंत किती राजू होतात? 1 कमी करायचं त्यातनं म्हणजे 2 राजू. नरक जेवढा असेल ना त्यातून 1 कमी करायचं म्हणजे तेवढे राजू होणार. चौथ्या नरक पर्यंत किती राजू होणार? 3 राजू. 5व्या नरकापर्यंत 4 राजू. आता 30व्या नरकापर्यंत हे देव जातात विहार करीत. किती राजू होणार? 2 राजू. मग खालचे 2 राजू आणि वरचे 6 राजू. असे 8 राजू पर्यंत देव विहार करतात. क्षेत्रामध्ये हे घेतलं नाही कारण एका वेळेला सगळ्याकडे स्पर्श होणार नाही. परंतु अतीत काळामध्ये कोणी कुठे असं स्पर्श झालेला असणार देवाने विहार करत असताना. म्हणून अतीत काळाच्या अपेक्षेनं पूर्ण स्पर्श नाही येणार. सहा राजू आहे वर आणि खाली 2 राजू असे 8 राजू. तिसऱ्या नरकापासून ते 16 स्वर्गापर्यंत 8 राजू होते एकूण. मग 8 घनराजू त्याचा उदात्तरच नाडीमधलं 8 घनराजू पर्यंत स्पर्श विहारवरच्या अपेक्षेनं येणार तेजोलेशवाल्यांचं. म्हणून त्याला तिथं नरक बीळ नाहीये. 1 राजू 1000 योजन वर आणि 1000 योजन खाली तिथं बीळ आहे त्याच्या भागामध्ये. पण त्या खाली 1000 योजन मध्ये बीळ नाहीच तर तिथं कशाला जातील ते? मग त्या 2 राजूतून काय होणार? 1000 योजन कमी होणार. म्हणून काही कमी असं सांगतात. काही कमी. पहिल्या दुसऱ्या स्वर्गातले देव 16 स्वर्गात गेले आणि तिथनं नरकात गेले का? म्हणजे त्यांनी हे केलं का? नाही तसं पण तिथनं ते असं काय नाही. विहार करता त्याने एकाच वेळेला सगळीकडे करायला पाहिजे असं काय नाही. कधी ते 16 स्वर्गापर्यंत विहार करतील, कधी 3ऱ्या नरकामध्ये जातील, 3ऱ्या नरकापर्यंत जातील, कधी मध्य लोकांमध्ये विहार करतील. परंतु विहार करत सगळीकडे त्यांचा स्पर्श झालेलाच आहे ना त्या 8 राजूमध्ये. म्हणून 8 राजू. काय नाही वर 16 स्वर्गात गेले तिथनं परत नरकात गेले असं काय नाही. तिथं काय लावायची गरज नाही. वेगवेगळ्या लावलं वेगवेगळे देव पण घ्यायचे. एकच देव असं काही नाही. कुठल्या देवाने खाली कुठल्या आकाश पंक्तीतून केलं, दुसऱ्या देवाने दुसऱ्या आकाश पंक्तीतून केलं, कुठल्या वेगवेगळ्या जागेतून जातील ना. म्हणून विहार व संस्थानाच्या अपेक्षेनं 8/14 म्हणजे 8 घनराजू थोडक्यात म्हणायचं. 14 राजू पैकी 8 राजू असं त्याचं हे असते. 8/14 भागा म्हणजे ते विहार करेपर्यंत तीच लेशा राहणार का? आता त्यांची तर लेशा बदलतच नाही की देवांची. त्याची लेशाच असते ना कायम पीठ लेशाच असते त्यांची. कोण सौदरमायशान स्वर्गातले देव बरं आपण बघितलं नाही का? कुठल्या स्वर्गातल्या देवांना कोणती लेशा असते? दुसऱ्या स्वर्गापर्यंत पीठ लेशा, वर पद्मलेशा 12व्या स्वर्गापर्यंत, त्याच्यावर शुक्ल लेशा आणि त्याच्यामध्ये पण काही भागामध्ये 2-2 लेशा आहेत. 30 लेशा असते त्यांची बदलत नाही लेशा. त्याच्यामध्ये जगने मध्यम उत्कृष्ट असं ते परिवर्तन होत राहील, कमी जास्त होत राहील, परंतु लेशा 30 राहील. नरकात विहार करत गेले त्याने. तिथं नरकात गेले म्हणजे काय? नारकींची काही पितलेशा झाली नाही तर देवाची पितलेशा. हा देवाचीच की पितलेशा. तेजोलेशा सहितच गेले ना ते नरकामध्ये. तिथे ते फिरायला गेले, ते बघायला गेले. सीतेचा जीव बघायला गेला की लक्ष्मण आणि रावण कुठं आहे, काय करत आहे, त्यांना जरा संबोधन करूया, धर्मामध्ये लावूया असं उदाहरण. आता ते सीतेचं पुन्हा अपवाद म्हणजे हे येतोय तिथं म्हणजे थोडं बाधा येते. कारण 12 स्वर्गापर्यंत जे देव आहेत तेच 3ऱ्या नरकापर्यंत जातात, त्याच्यावरचे देव जात नाहीत. आणि सीता कुठे गेले? 16व्या स्वर्गात. मग ती कशी जाऊ शकेल? तर प्रथमायुगामध्ये वाढवून चढवून लिहिलेलं असते. मग ते सीता स्वतः न जाता त्यांनी कृतांत वक्राच्या जीवाला तिथे पाठवलं असं पण काय म्हणतात. कृतांत वक्राचा जीव खालच्या स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि तो तिथे जाऊन संबोधन करतोय कुणाला? लक्ष्मणाला आणि रावणाला जाऊन की तुम्ही म्हणजे काय केलं पुरभामध्ये, कशामुळे तुम्ही नरकात गेला, आठवण करून दिली ना तिथं थोडं वैराग्य होण्यासाठी. तर इथं ते सांगतात काय
की तिसऱ्या अर्धापर्यंत देव संबोधन करायला वगैरे जातात नारकीची म्हणे. विहार असताना. आता पुढं 547 वाचू. एवं तु समुद्घाते नवचोदश भागयं च किंचूणम् उवादे परमपदम् दिवड्डचोदशय किंचूणम् एवं तू समुद्घाते. विहार व स्वस्थानामध्ये क्षेत्र सांगितलं, स्पर्शन सांगितलं, तेच समुद्घातामध्ये पण आहे. तर समुद्घात कोणते घ्यायचे? तिथं 3 समुद्घात घ्यायचे. वेदना समुद्घात, कषाय समुद्घात आणि वैक्रिक समुद्घात. तर ते देव विहार करत गेले 8 राजूपर्यंत आणि तिथं त्यांना वेदना समुद्घात झाला. तर वेदना समुद्घातामध्ये पण ते स्पर्शन आलं. तर तिथं त्यांचा कषाय समुद्घात झाला. तर तिथं कषाय समुद्घाताच्या अपेक्षेत पण 8 गणराज्य स्पर्शन होणार आणि विक्रिया केली त्यांनी. विक्रिया करून तिथंच पाठवलं ना. विहार पण झाला आणि तिथे विक्रिया पण आहे. वैक्रिक समुद्घातामध्ये जी विहार व स्वस्थानामध्ये तेच वैक्रिक समुद्घातामध्ये पण स्पर्शन येणार. म्हणून विहार व स्वस्थानाचं जे 8/14 सांगितलं, जे 8 गणराज्य सांगितलं, ते स्पर्शन 3 समुद्घातामध्ये येणार. वेदना समुद्घात, कषाय समुद्घात आणि वैक्रिक समुद्घात. त्याच्यामध्ये काही विशेषता नाही. फक्त आता मारणांतिक समुद्घाताच्या अपेक्षेनं आणखीन स्पर्शन जास्त आहे. किती आहे? 914 भाग 14 भागयंचे किंचूनम. काही कमी 9/14 म्हणजे 14 राजूपैकी 9 राजू गणराजू. त्याचे 14 हे वरचे किती आहेत? हे तिथं 5 आणि वर 6 आणि 7 आहेत ना. 16 सर्गापर्यंत 1 राजू आणि वर 1 राजू, हे 7 राजू आहेत. तर सौदर वैशान स्वर्गातला देव किंवा भवनत्रिकातला देव मरून कुठं जाऊ शकतो? एकेंद्रियामध्ये जन्म घेऊ शकतो. दुसऱ्या स्वर्गापर्यंतचे देव मरून, किती गंभीर गोष्ट आहे बघा. आज कोणता राजा आहे मरून एकेंद्रिय झाला तर आपलं कसं वाटतंय? ते राजा विष्टातला किडा झाला तर कसं वाटतंय की एवढ्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये असताना आता मरून जिथे गेला तिथली परिस्थिती कशी आहे सगळी? आता सौदर वैशान स्वर्गामध्ये किती ऐश्वर्य, किती सगळं वैभव आहे आणि तिथून मरून कुठे जातात? कुठं? हा, तिथं काही असा तर वेदनेचा उदय आहे म्हणून सर्वात सिद्धीमध्ये पण लावलाय ना. म्हणजे ते व्यक्त रूपाने वेदना तिथं दिसणार नाही, परंतु त्या कर्माचा उदय आहे म्हणून त्या ठिकाणी ते समुद्रात लावलेले असेल. वेदना समुद्रात, कशा समुद्रात वगैरे. तर सर्वात सिद्धी वगैरेचे देव तर सम्यदृष्ट्या ते एवढे शांत असतात ना, मग त्यांना कशी काय आणि त्यांना रोगच होत नाही देवांना. तरी पण वेदना समुद्रात कसा असा प्रश्न केला धवलाच्या मध्ये कुठेतरी. जिथं असाताचा उदय आहे, उदीर्ण आहे असाताची, त्यापेक्षा तिथं वेदना समुद्रात आहे. कारण असाता वेदनेच्या उदयानच वेदना होते ना. उदय आहे, सत्व नाही नुसतं, उदय पण आहे त्यांना. असं काय नसतं उदय असं तसं काय नाही. सत्यामध्ये राहिलं तर उदयामध्ये असं तसं काय थोडंच आहे. आता देवाना मनुष्यगतीचं सत्व आहे, मग उदय येते ना. सत्व तर सगळ्या प्रकृतींचं असते, उदय सगळ्या प्रकृतींचं असत नाही. म्हणून तिथं वेदना समुद्रात त्या कर्माच्या उदयाच्या अपेक्षेनं राहिलेला आहे. जसं 13व्या गुणस्थानात असा त्याचा उदय आहे तर तिथं परीक्षा सांगितले ना. पण तो कार्यरूपाने तिथं परीक्षा दिसत नाही तरी पण तिथं परीक्षा आहे तसं सांगितलं. तसं इथं देवाना सुद्धा वेदना समुद्रात असा त्याचा उदय उदीर्ण असल्यामुळं आहे. कशाय पणचा उदय असल्यामुळे कशाय पण आहे. आणि वैक्रिक समुद्र तर आहेच.
तर मारणाटिक समुद्राचं चालू होतं आपलं की मारणाटिक समुद्रातामध्ये ते देव मरून कुठं उत्पन्न होऊ शकतो? एक केंद्रामध्ये. मग ज्या वेळेला मरणापूर्वी मग त्या एक केंद्रामध्ये समुद्रात करतील. तर इथून समजा कुठं खाली 2 राजूच्या तिथे गेलेला आहे देव विहार करत आणि तिथं त्यांचं काय आयुष्य समाप्तीचा वेळ आला. तर तिथून ते 2 राजू आणि वर इथं एक केंद्रामध्ये इथं सिद्धशिला आहे. तिथं पृथ्वी काही जीव आहे त्या सिद्धशिलेवर आणि हा देव मरून कुठं जाणार आहे? त्या सिद्धशिलेवर उत्पन्न होणार आहे. सिद्धशिलेवर जाणार परंतु सिद्धशिलेवर सिद्ध म्हणून जाणार नाही एक केंद्र म्हणून जाणार. किंवा तिथं जल काही जीव सुद्धा त्या वातवल्यामध्ये आहेत ना, तर तिथं पण 3 होऊ शकतात देव. पृथ्वी काही, जल काही आणि प्रत्येक वनस्पती या 3 मध्ये उत्पन्न होऊ शकतात एक केंद्रामध्ये. बाकी अग्नी कायिक, वायू कायिक किंवा साधारण वनस्पती होत नाहीत. पृथ्वी कायिक, जल कायिक आणि ते पण बादरच आणि पर्याप्तच. बादर, पर्याप्त, पृथ्वी कायिक, जल कायिक आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये उत्पन्न होतात म्हणजे होऊ शकतात दुसऱ्या स्वर्गापर्यंतचे देव. मग त्या अपेक्षेने वारणा समुद्रात किती राजू झाला? खाली 2 राजू आणि वर 7 राजू म्हणजे 9 राजू झाला ना. ते वारणा समुद्राच्या द्वारे ते कुठून तर कुठल्या देवाने कुठल्या ठिकाण असं सगळीकडनं केलेलं आहे वारणा समुद्र. त्यामुळे सगळ्या 9 राजूला स्पर्श झालेला आहे. 9 राजूला हा सिद्धशिलेवर तिथं पृथ्वी काही जीव आहे. हा वायू काही आहेत की वर याच्यामध्ये वाटवलयामध्ये आहेत आणि त्यांच्या त्या मध्ये पण आहेत म्हणजे त्या स्वर्गाच्या आणि ह्याच्यामध्ये पण 3 वाटवले आहेत. हा वाटवलय आहेत ना तिथं. ती जी पृथ्वी जी आहे ती वाटवलयाचे आधारण आहे ना. विषद प्राभार पृथ्वी 8वी आहे ना, त्याच्या खाली पण 3 वाटवलय आहेत आणि वर पण वाटवलय आहेत. तर तिथे वायू काही जीव आहे. सिद्धशिला ही पृथ्वीच आहे ना, ती घन रूपाने पृथ्वीच आहे. तर ते पृथ्वी काही जीवच असणार की त्याच्यामध्ये. हा आणि तिथं ते उत्पन्न होऊ शकतं. किंवा वाटवल्यामध्ये जल काही आपण घनोदकी वाटवले म्हणतो ना, तर तिथे जल मिश्रित वायू असते. तर तिथं जल काही जीव वनस्पती नाही. हा वनस्पती काही होतात म्हणजे तिथं नाही. हा तिथं नाही. प्रत्येक मध्ये लोकांमध्ये वगैरे प्रत्येक वनस्पती आहे ना तिथं होणार. तर हे सांगितलं किती झालं? वारणा समुद्राच्या अपेक्षेने स्पर्शन 9 गणराजू म्हणजे 14 राजू पैकी 9 राजू. जे रसनाळी 14 राजू आहे ते 9/14 ज्याला म्हणतात त्याला असं लावायचं की 14 राजू पैकी 9 राजू त्यांचं स्पर्शन आहे. 9/14 म्हणजे एक राजूचे 14 भाग करून 9 घ्यायचे असं नाही करायचं. 14 राजू गणराजू त्याच्यापैकी 9 गणराजू त्यांचं स्पर्शन आहे. आम्हाला ते सिद्धशिला त्या पृथ्वीवर तर सिद्ध भगवान विराजमान नाही, तनवतवल्यामध्ये विराजमान आहे. त्याला सिद्धशिला असं का म्हणते? तिथं तर भगवान विराजमान नाही सिद्ध परमेश्वर. आदांतर आहेत ना त्या शिलेच्या वरच आहेत ना, इकडं तिकडं नाही आहेत. ती शिला जेवढी 45 लाख योजन आहे त्याच्याच वर तनवातवल्यामध्ये सिद्ध जीव आहेत. म्हणून सिद्ध लोक वेगळे आणि सिद्धशिला वेगळे. म्हणून 5 पैताला म्हणतात की नाही, त्याच्यामध्ये 2 वेगळे घ्यायचे. सिद्धशिला आणि सिद्ध लोक असे 2 घ्यायचे. सिद्ध ज्या ठिकाणी आहेत ते 45 लाख योजन आहे आणि सिद्धशिला पण 45 लाख योजन. पहिल्या स्वर्गातलं इंद्रक विमान जे आहे मधलं ते पण 45 लाख योजन. 2.5 द्वीपचे आहे ते 45 लाख योजन आणि पहिला नरकाचं जे मधलं बीड आहे ते पण 45 लाख योजन आहे. अशा याला 5 पैताला म्हणतात. मला किती दिवसाचा प्रश्न होता की 5 कसं काय घेतात हे पैताला? 5 पैताला म्हणतात. तर 5 पैताला म्हणजे काय घ्यायचं तिथं? तर सिद्ध लोक आणि सिद्धशिला हे वेगळे घ्यायचे. परत एकदा सांगा. सिद्धशिला, सिद्ध लोक जे सिद्ध ज्या ठिकाणी आहे ते सिद्ध लोक घ्यायचं आणि त्याच्या खाली सिद्धशिला आहे. त्याच्या खाली खाली आता पहिल्या स्वर्गातलं जे मधलं पहिलं इंद्रद्वीप आहे विमान आहे त्याचं नाव काय? ऋतू ना ऋतू विमान. ऋतू विमान त्याचं नाव त्याचं.
ते पण 45 लाख योजनाचंच आहे. ते जेवढं आपण मनुष्य लोकांमध्ये तेवढं ते स्वर्गातल्या एका विमानामध्ये देवायचे. आणि त्याच्या खाली आपलं 2.5 द्वीप जे मनुष्य लोक, आणि त्याच्या खाली पहिल्या नरकातलं मधलं बीड इंद्रक बीड, पहिल्या नरकातलं पहिलं बीड मधलं. 4 दिशेला आपण श्रेणीबद्ध आणि मध्ये असतं ना एक बीड, तर त्यातलं मधलं घ्यायचं. ते पण 45 लाख योजनाचं आहे. त्याचं नाव काय? सीमंतक. सीमंतक बीड. पृथ्वी मग त्या सिद्धशिलेला म्हणायचं का? ईशत प्रागभाग ही पृथ्वी आहे आणि त्याच्यावर सिद्धशील आहे. ईशत प्रागभाग पृथ्वी किती आहे? ती 7 राजू लांब आहे, 1 राजू रुंद आहे. पृथ्वी खूप, आणि त्याच्या मध्यभागी ही वाटीच्या आकाराची ही किंवा छत्राकार ही सिद्धशील आहे. फक्त ती 45 लाख योजनाची घ्यायची. तर अजून वर सिद्धशिलेच्या वर किती योजना आहे ते किती 1575 योजनामध्ये 525 धनुष्य. 525 धनुष्य नाही, खाली हे शिल्लक राहते ना अजून तनुवात वलय. आणि एक योजनाला काय कमी एवढं मध्ये अंतर आहे त्याच्यामध्ये, सिद्धशिलेमध्ये आणि सिद्ध लोकांच्या मध्ये. 525 योजना ह्याच्यापर्यंत आहेत धनुष्यापर्यंत. 525 धनुष्य उंची आहे ना यांची. हा, चतुर्थ काळामध्ये किंवा म्हणजे विदेश क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त 525 आहे. 1575 धनुष्य तनवात वलयाचं आहे ना हे उंची त्याची तनवात वलयाची. आणि हे 1 कोस आणि 2 कोस, 2 कोस घनगती वातवले आणि 1 कोस घन वातवले आणि 1575 धनुष्य तनु वातवले. म्हणजे एक योजनाला 425 धनुष्य कमी आहे. एक म्हणजे 1 कोसामध्ये 2000 धनुष्य होतात ना. 1 कोस म्हणजे 2000 धनुष्य. तर हे वलय किती आहे? 1575 धनुष्य. हा वाटवलय आहे तो 1 कोस आणि हा आहे 2 कोस. हा तनु वाटवलय वरचा, हा घन वाटवलय, खालचा घनगती. तर हे सगळे म्हणून 4 कोस झालं की एक योजना होते ना. परंतु हे 1575 धनुष्यच आहे, म्हणजे 425 धनुष्य कमी आहे. तिने वाटविले म्हणून एक योजनाला. मग तर ह्या 525 धनुष्यापर्यंतच काय आहेत? सिद्ध आहेत. तेवढाच तो सिद्ध लोक येणार ना. 45 लाख योजन त्याचा विस्तार आणि उंची किती? 525 धनुष्य. तेवढ्यामध्ये सिद्ध जीव आहेत. आणि त्याच्या खाली इथं अंतर एवढं आलं ह्याच्यामधून 525 कमी करा, बाकी 1 कोस 2 कोस आणि तेवढं वरचे धनुष्य. 525 म्हणजे किती येणार? 1050 धनुष्य. 3 कोस आणि 1050 धनुष्य एवढं अंतर झालं त्या सिद्धशिलेमध्ये आणि सिद्ध लोकांमध्ये. इथं सिद्धशिला आहे. आणि याच्यात प्रागभाग पृथ्वी किती आहे? ती अशी पूर्ण लांब 7 राजू. दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम ती 1 राजू. तेच पूर्व पश्चिम 1 राजू आणि उत्तर दक्षिण 7 राजू अशी ती ईशात प्रागभाग पृथ्वी आहे. आणि त्याच्याबरोबर जिथं आपलं हे 2.5 द्वीप आहे त्याच ठिकाणी ती सिद्धशिला तिथं 45 लाख योजनाची आहे. त्याची छत्राकार आहे म्हणून ते आपण असं पूर्ण काढतो ना, असं पूर्ण काढायचं नाही. 1 राजूची नाही सिद्धशिला, फक्त ती 45 लाख योजनाची. खूप छोटी असं म्हणजे एवढे आलं पाहिजे. ते पण मोठंच आहे. चला आपलं तर दुसरीकडे गेलं. काय चाललं होतं आपलं की म्हणजे
किती गंभीर गोष्ट आहे की स्वर्गातला देव सुद्धा काय होतो, एकेंद्री होतो. मला किती वेळा असा विचार येतो की ज्या विमानामध्ये तो देव आहे राहायला एवढ्या सगळ्या ऐश्वर्यानं सहित, मरून त्याच विमानामध्ये पृथ्वी काहीची म्हणून पण जन्माला येऊ शकतो. ज्या विमानामध्ये राहतो ते सगळे पृथ्वी काहीच विमान आहेत ना त्यांची, आणि एवढं ऐश्वर्य भोगलं 2-2 सागर, 1-1 सागर वर्षापर्यंत, आणि मरून कुठे गेला, ते केंद्रामध्ये. म्हणून तर त्यांना किती अर्थध्यान ध्यान होते शेवटी 6 महिने. सम्यक दृष्टी असेल तर जाणार नाही केंद्रामध्ये, मिथ्या दृष्टी देवच जाणार. सम्यक दृष्टी असेल तर मनुष्यच होणार नाही म्हणून ते नियमच आहे तिथं, स्वर्गातला देव आणि नरकातला नारकी. सम्यक दृष्टी असेल तर नियमानं मनुष्य होतात, आणि मनुष्य आणि तिर्यांच्या सम्यक दृष्टी झाल्या तर त्यांना नियमानं देवायच्याच बंद होतो. काय झालं पुढे आता आपलं काय झालं, हे मारणांतिक समुद्घाताचा किती झाला स्पर्श, 9 राजू, 9 घनराजू. मध्यभागी तिथं सांगितलं ना, पूर्ण ते ईशर प्रागभार पृथ्वी पूर्ण 7 राजू लांब आहे, आणि तिथं मध्ये जिथे त्रसनाली येते, त्या त्रसनालीच्या मध्यभागी जिथं 45 लाख योजनाचं आपलं अडीद्वीप आहे त्याच ठिकाणी सिद्धशील आहे. तर सिद्ध सरळ जातात ना, जिथून सिद्ध झाले तिथून रुजुगतीने सरळ त्या सिद्ध लोकांमध्ये जातात ना. मग तेच 45 लाख योजनाचा मनुष्य लोक आहे तिथूनच जाणार सिद्ध लोकांमध्ये, तेवढीच ती सिद्धशील आहे. आता जिथे समोशरणामध्ये पण भगवान असणार बसत नाही तरी असं नसते की नाही खाली त्यांना. समोशरणामध्ये जेणेकर भगवान बसत नाहीत असणार तर सुद्धा त्यांच्या खाली सिंहासन असतेच ना, अजंतरीत असतात. तसे हे सिद्धांच्या खाली सुद्धा असं ना असणार असायला पाहिजे ना. ते प्राकृतिक आहे, कुणी बनवलेलं नाही, निसर्गच आहे तो. 45 लाख योजना पूर्ण हा एक एवढ्या अंतरालावर वर आहे ते. तणवातवाल्यामध्ये नसणार, घनोदरीमध्ये आहे. वायकटच आहे. घनोदरीमध्ये कसं असते, जसं आपलं बर्फ असतो ना तसं घन रूपानं ते पाणी आणि वायू असं मिसळलेलं असतं. ते ह्याच्यामध्ये पण लिहितात, त्या पातालामध्ये पण असं 3 वातवले घेतात त्याच्यामध्ये घनोदरी म्हणून. पुढे आता आपलं आणखीन काय झालं, उपवादे उपपादामध्ये पडमपदम दिवट्ट चोदसे किंचूनम. उपपादामध्ये किती येणार त्या ठिकाणी, पडमपदम करतात दिवट्ट चोदसे किंचून म्हणजे 1.5 राजू घनराजू घ्यायचं. म्हणजे तेजोलेशाच्या मध्ये स्पर्शन जे येणार उपपादामध्ये, म्हणजे इथून मरून तिर्यंच कुठे जाणार, पितलेशा घेऊन स्वर्गामध्ये जाणार, तो उपपाद येणार. तेजोलेशामध्ये उपपाद कुठं होईल, तिर्यंच मरून मनुष्य पण येणार, कारण मनुष्याचा पूर्ण राजूप्रमाणे येत नाही, कारण मनुष्य कुठे आहेत, फक्त 45 लाख योजनामध्ये आहेत, तिथूनच ते उत्पन्न होणार. परंतु तिर्यंचे पूर्ण एक राजू एक राजूमध्ये आहे, आणि ते कुठून पण कोणी पण देवाने समजा कुठे समुद्रात टाकलं असेल तिथून पण ते जाणार ना, तिथं पण ते पितलेशा होऊन ते स्वर्गामध्ये जाऊ शकतात. सम्यक दृष्टी तिर्यंचे पण असतात किंवा मिथ्या दृष्टी पण असले तरी पितलेशे घेऊनच तिथं स्वधर्म आयुष्य स्वर्गामध्ये उत्पन्न होणार. मग त्या उत्पादाच्या अपेक्षेनं त्यांचं किती क्षेत्र येणार, तर 1.5 राजू, काही कमी 1.5 राजू. काय झालं, स्पर्श येणार ना का क्षेत्र, स्पर्श म्हणजे ते क्षेत्र म्हटलं जातं. क्षेत्र म्हणजे वर्तमान काळाचं घ्यायचं नाही, स्पर्श म्हणजे तेवढं क्षेत्र स्पर्शन होणार असं लावायचं, स्पर्शनाचं क्षेत्र. उपपाद किती होणार, उंची किती आहे, स्वर्गाची 1.5 राजू. म्हणून
आणि एक राजू लांबी आणि एक राजू रुंदी. तर एक राजू गुणिले दीड राजू 3/2 ते दीड राजू. तर उत्पादाचं क्षेत्र किती येणार? 343 गुणिले दीड राजू. हे दीड घन राजू. दीड घनराजू एवढं उपपादाचं कोणी तिऱ्यांचे कुठून उत्पन्न झाला पूर्ण एक राजूमधून कुठून पण तिऱ्यांचे उत्पन्न झालेले असतात म्हणून पूर्ण एक राजूला स्पर्शन झालेला आहे आणि उंची दीड राजूमध्ये पण स्पर्शन झालेला आहे म्हणून दीड घनराजू. त्यांचं परंतु काही कमी घ्यायचे की जे अवदम्य क्षेत्र असे असतात तिथून ते उत्पन्न होणार नाही. जसं आता मेरू पर्वत आहे त्याच्या तळात नाही का तिथनं कसं उत्पन्न होणार म्हणून ते अशी जागा सोडायची म्हणून काही कमी घेतले तिथं. 3/28 आल्या. उपपादाचं तेजरेषेचं जीवाचं स्पर्श दीड राजू दीड राजू गुणिले 1/14 बरोबर 3 × 3 14 × 28. पुढे काढले का? पुढे बघूया. आता आपल्याला गाठेमध्ये तेवढं लावली गाठ. आता आपण ज्यावेळेला विस्ताराने लावू त्यावेळेला बघू त्याच्यामध्ये. उपपाद स्पर्शन म्हणजे कसं? उपाड म्हणजे उपाडाचा अर्थ काय केला? जन्माचा पहिला समूह. तर जन्म घेतला तो तिऱ्यांच्या मरून स्वर्गात गेला. जन्म घेतला ना तर त्याला उपपाद म्हणायचं पहिल्या समयात. आणि त्या पहिल्या समयात त्या तिऱ्यांच्या मरून तो देव झाला तर त्याची तेजोलेश आहे. मग त्या तेजोलेशीनं सहित त्याने किती क्षेत्राला स्पर्श केला? तर एक राजूबाई दीड राजू एवढ्या पूर्ण क्षेत्राला त्याचं नाही असं नाना जीवनच्या अपेक्षेनं आणि एकच काळामध्ये नाही सगळ्या भूतकाळामध्ये अतीत काळामध्ये कुणी कुठून गेलं तर सगळ्या क्षेत्रातून गेलेलं आपण म्हणतो की आता आपण इथं बसलो हे पण सिद्ध क्षेत्रच आहे. तर इथून पण सिद्ध झालेले आहेत. 45 लाख वचनामध्ये कुठं जागा अशी शिल्लक राहिली नाही की जिथून सिद्ध झाले नाही. कारण पूर्ण 45 लाख एक नवे अनंत जीव सिद्ध झालेले आहेत प्रत्येकाला. सगळे सिद्ध क्षेत्र. आता आपण ह्या काळाच्या अपेक्षा फक्त तर जिथून 24 तीर्थंकर गेले जिथून जे गेले म्हणजे मग त्याला आपण सिद्ध क्षेत्र म्हणतो. प्राचीन काळ घेतलं तर हे सगळं सिद्ध क्षेत्रच आहे 45 लाख योजने. आपण नंतर बघू ते उपपादाचं पुढं काढले का? तुम्ही कुठलं काढलं ते? चार्टमध्ये कुछ कम डेट राजू. स्पर्शन उसमें 1/14 3/2 को ते 14 राजूपैकी दीड घनराजू असं लावायचं होतं. पुढे कसं काय? 14 राजू मधून काही कमी दीड राजू असं घ्यायचं ते 1/14 म्हणजे 3/28 काय करायची गरज नाही तशी. 28 राजू में से 3 राजू ऐसा या 14 राजू में से 1.5 राजू. आता जसं म्हणले ना 9/14 8/14 तसं ते 2/14 1.5/14 असं केलं त्यांनी. ते 3/28 झालं. जे 28 राजूपैकी 3 राजू असं किंवा 14 राजूपैकी 3 राजू. म्हणजे याचा अर्थ दीड घनराजूच घ्यायचा. आता पुढं जे स्वस्थानाचं क्षेत्र आहे ना तर ते विशेष रूपानं सांगतायत. जे टीकेमध्ये त्याने विशेष रूपाने हे घटवले. आता गाठेमध्ये तर त्यांनी संक्षेपात सांगितलं आणि टीकेमध्ये त्याचा विस्तारानं घटवलेलं आहे की तेजोलेशावाल्याने हे तिर्यक लोकांचं किती क्षेत्राला स्पर्शन केलं असेल तर ते काढलेलं आहे. तर इथे स्वस्थानाच्या अपेक्षा जेव्हा लावतो त्याला ते आपापल्या स्थान त्यांचं जे आहे त्याचेच काढायचे ना घनफळ पूर्ण. जिथं ते राहतच नाही ते स्वस्थान क्षेत्र येणार नाही. आता मधले जे समुद्र आहेत
असंख्यात द्वीप आणि असंख्यात समुद्र आहेत. तर द्वीपामध्ये तर भूमीमध्ये तेरेंचे राहतात, परंतु समुद्रामध्ये तेरेंचे नाही. फक्त पहिले जे 3 समुद्र आहेत, लवण समुद्र, कालोदरी समुद्र आणि पुष्कर स्वयंभ्रमण समुद्र, ह्या 3 समुद्रामध्ये जलचर जीव आहेत. बाकीच्या कुठल्याही समुद्रामध्ये जलचर जीव नाही. शुद्ध पाणी तिथं. पुष्करवर समुद्र बाहेर येतो ना द्वीपाच्या, त्यामुळे तिथं पण असणारच नाही. 2च समुद्र येतात मध्ये. पुष्करवर द्वीप झाल्यावर पुष्करवर समुद्र येणार ना, मग तो आतच भूमीच्या आतच येणार ना, तो कर्मभूमीच्या बाहेरच येणार. त्यामुळे तिथं जलचर जीव नाहीतच. हा, 2 समुद्र आणि 8 द्वीप. अड्डायचे देव 2 समुद्रेसु, सर्व म्हणतो की किती वेळेला. तिथं काय लिहिलेलं आहे, ते 2 समुद्रेसु पण नीट म्हणत नाही सगळेजण. अड्डाईचे देव आणि 2 समुद्र असं म्हणायचं पूर्ण स्पष्ट उच्चार. 2 द्वीप आणि 2 समुद्रामध्ये जे काय आर्यंत भगवंत झाले त्या सगळ्यांचं मी हे करतो असं त्याच्यामध्ये. तर विषय काय चालला होता की आता तेजोलेशाचं स्वस्थान स्पर्शन विस्तारानं काढतायत. सामान्यतः झालेल्या लोकांचा असंख्याचा भाग आहे, परंतु किती येते त्यांचं स्पर्शन? तिरेक लोकांच्या अपेक्षा किती येणार? तर हे स्पर्शन काढण्यासाठी पूर्ण त्यांचं क्षेत्रफळ काढलेलं आहे, घनफळ काढलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ते तेजोरेषाने युक्त कुठले कुठले त्यांचे स्वस्थान जागा, ते सगळ्याचं मिळून काय काढायचं? क्षेत्रफळाचं प्रमाण काढायचं. तर ते पूर्ण आता आपले एक राजू मध्ये त्यांचे जीव आहेत, परंतु त्याच्यामध्ये 3 समुद्र सोडून बाकीच्या समुद्रामध्ये तिऱ्यांचे जीव नाही. म्हणून पूर्ण हे जर क्षेत्रफळ काढायचं एक राजूचं आणि त्याच्यातून वजा जलचर रहित जीव जे आहेत ते समुद्राचं हे वेगळं काढायचं घनफळ आणि ते वजा करायचं. एक राजूचं जे क्षेत्र येणार त्याच्यातून समुद्राचं क्षेत्र वजा करायचं, कारण तिथं म्हणून ते क्षेत्र त्यांचं येणार नाही. पण ते समुद्रांचं असंख्यात समुद्र आहेत, मग ते बरोबर पट्टी नाही ना सगळं. पहिलं जम्मूद्वीप त्याच्या दुप्पट समुद्र, त्याच्या दुप्पट पुढचं समुद्र द्वीप बरोबर दुप्पट असल्यामुळं सूत्राच्या माध्यमातून ते सगळ्या समुद्रांचं क्षेत्रफळ लिहू शकते. मग ते किती आहे, मग त्याच्यातून वजा करायचं किती येते, हे सगळं गणिताच्या द्वारे सिद्ध केलेलं आहे. तुम्ही सांगा म्हटलं तर सांगते, तर पुढे हा, कारण मस्त वाटतं आम्हाला तर, छान आवडतं ते काढायचं. कारण एवढ्या सगळ्या समुद्रांचं एवढं जोड तर म्हणजे किती हे आहे ना, एक आश्चर्य आहे ना. असंख्याताचं गणित आणि ते पण बरोबर येते तंतोतंत सगळं. तर आता वेळ झाला, आपण उद्याच काढू, कारण पूर्ण तास लागेल त्याला जर काढायला. एकदा तुम्ही वाचून पण या नोट्स मधनं तुम्ही स्वतः पण जरा प्रयत्न करून या, मग ते झालं की लवकर समजेल. सोपं आहे ते. 16 पट घन घ्यायचं आणि 4 पट त्याचं ऋण घ्यायचं आणि ते वजा करायचे. ओम जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान दर्शन संपन्न आहे, एक अखंड ध्रुव द्रव्य आहे. पहा, स्वतःच्या बद्दल ही माहिती चालू आहे. आपण स्वतःची माहिती किती काळजीने ऐकतो. स्वतःबद्दल जे काही सांगितले जात आहे ते ऐकून त्या रूपाने स्वतःचा अनुभव करणं. मी एक पर्याय मात्र तत्व नाही, मी द्रव्य पर्यायात्मक अनंत धर्मात्मक एक अखंड वस्तू आहे. शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूप तंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप शुद्ध एको ध्रुव
विसर्जन.